कालकुंद्री ज्ञानदीप वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात, उत्कृष्ट वाचक आणि देणगीदारांचा गौरव, वाचन संस्कृती जोपासण्याचा निर्धार व्यक्त। चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथे ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमातून वाचन संस्कृतीचा प्रसार आणि समाजाच्या बौद्धिक विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमाच्या निमित्ताने उपसरपंच संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मुतकेकर, NJ बाचुळकर, रामदास पाटील आणि विनायक पाटील या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला। वाचनाची आवड जोपासणाऱ्या क्रांती पाटील आणि श्रेया जाधव यांना उत्कृष्ट वाचक म्हणून सन्मानित करण्यात आले, तर नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल वीर कांबळे यांचा विशेष गौरव करण्यात आला। वाचनालयाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारे दीपक कालकुंद्रीकर आणि नारायण पाटील यांचाही सन्मान करण्यात आला। सुभाष पाटील यांनी 3,500 रुपयाची पुस्तके भेट देत वाचनालयाच्या ज्ञानसंपदेत भर घातली, तर गजानन पाटील यांनी 4 पुस्तके देणगी म्हणून दिली। कार्यक्रमात मोहन कंगराळकर यांनी वाचन हीच व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली असल्याचे सांगत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले। NJ बाचुळकर, दयानंद कांबळे, झेवियर क्रूज, संभाजी पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करत वाचन संस्कृती वाढवण्याचे आवाहन केले। कार्यक्रमास YS पाटील, तुकाराम पाटील, विठोबा मुंगुरकर, बापू पाटील, संपत पाटील, सुरेश नाईक, रवींद्र पाटील यांची उपस्थिती लाभली। प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर VR पाटील यांनी केले। स्वागत SS खवनेवाडकर, PS कडोलकर, वंदना पाटील, शिवाजी पाटील आणि विलास शेटजी यांनी केले। सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले, तर आभार अध्यक्ष KJ पाटील यांनी मानले। या वर्धापन दिन सोहळ्यामुळे कालकुंद्री परिसरात वाचन संस्कृतीला नवी ऊर्जा मिळाली असून ज्ञानाच्या प्रसारासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित झाली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।